नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, मंत्रिमंडळाचं गठन झालं आणि जे काही हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये होतं त्याच्या अगोदरच्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अगोदर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांचा शपथविधी झालेला होता. नागपूरला जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, 42-43 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि याच्यामध्ये जो काही फॉर्म्युला ठरला होता त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात मंत्रिपदं मिळवली. त्या खालोखाल शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळाली, राष्ट्रवादीला. हा सगळा मंत्रिमंडळाचा शपथविधी आपण पाहिला. जनता पार्टीच्या पण काही लोकांना, वरिष्ठांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. मग आता त्यामध्ये सुधीर भाऊ असतील किंवा अन्य कोणी 1-2 जण असतील, त्यांनी पण थोडाफार पाय आपटण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीमध्ये छगनराव भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील किंवा शिवसेनेमध्ये सुद्धा 1-2 लोक, केसरकर आहे किंवा अब्दुल सत्तार आहे, अशा लोकांचा पत्ता कट झाला आणि राष्ट्रवादीमध्ये भुजबळांचा पत्ता कट झाला. आता हे आपण बघितलंय. पण भुजबळांची नाराजी, भुजबळ मंत्रिमंडळाच्या या विस्तारासाठी पण उपलब्ध नव्हते किंवा ते आलेच नाही. त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यांचं नाव त्यांना अपेक्षित होतं, कारण भुजबळ हे काही छोटं मोठं नाव नाही. भुजबळ हे संघर्षातून आलेले नेते आणि मोठा संघर्ष त्यांनी केलेला आहे. मुंबईचे महापौर राहिलेले आणि राष्ट्रवादीमध्ये पण त्यांनी काम केलंय, शिवसेनेत केलंय, काँग्रेसमध्ये केलंय, पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शरद पवारांबरोबर काम केले. खरं तर त्यांचा जो काही समतेचा विचार, शाहू फुले आंबेडकर, त्यांची एक संघटना आहे, त्या संघटनेच्या मार्फत ते काम करत असतात. आणि एक ओबीसी लीडर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी ओबीसींसाठी काम केले. आणि मुंडे साहेब जोपर्यंत होते तोपर्यंत ते त्यांच्याबरोबर काम करत होते. त्याच्यानंतर एकमेव ओबीसी लीडर म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं गेलं आणि तशी त्यांची छाप पण आहे. आणि ओबीसींसाठी तो चेहरा आक्रमक आहे हे पण आपल्याला माहिती आहे. आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी ते काम पण करत असतात. या गोष्टी पण आपण नाकारू शकत नाही. पण आता राष्ट्रवादीने किंवा अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीकडून कोणाची नावं द्यायची, कोणाची नाही द्यायची, हा शेवटी अजितदादांचा पक्ष, राष्ट्रवादींचा. आणि राष्ट्रवादीचे ते हायकमांड म्हटल्यावर अजितदादा जे बोलतील त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यादी क्लिअर करतील. त्याच्यामुळं भुजबळांचं नाव राष्ट्रवादीकडून गेलं नाही. भुजबळांचा पत्ता कट झाला. भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आणि मग या सगळ्या गोष्टी भुजबळांच्या ऐवजी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे कॅबिनेट मंत्री झाले. आणि मग संघर्ष, भुजबळांची नाराजी, भुजबळ मग वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंगा घेऊ लागले. कार्यकर्ते, अतिउत्साही कार्यकर्ते, त्यांनी अगदी अजितदादांच्या पोस्टरला चपला मारून मोकळे झाले. खरं तर अशा गोष्टी करण्याची गरज नसते. भुजबळांनी असे अनेक प्रकारचे पदं भूषवलेले. भुजबळ काय आज काय लहान छोटा मोठा नेता नाही आहे किंवा एक मंत्रिपदासाठी इतका काही हातपाय आपटण्याची सुद्धा भुजबळांना गरज होती का? खरं तर या गोष्टी चर्चेतून निघू शकतात. आता भुजबळांनी काय कुठं असा आडपडदा ठेवून काही टीका केली असे आपल्याला म्हणता येत नाही. भुजबळांनी डायरेक्ट थेट जे काही अजित पवार आहे त्यांच्यावर टीका केली असेल, सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आणि सांगून टाकलं की या तिघांनी मला टाळलंय. खरं तर त्यांनी बोलता बोलता हे म्हटलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सकारात्मक माझी म्हणजे त्यांची भूमिका होती की मी मंत्रिमंडळात असावं.
पण माझं नाव अजितदादा किंवा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी टाळले. या अशा प्रकारची चर्चा पण आपण किंवा त्यांचे बाईटसुद्धा आपण पाहिले. तर या सगळ्या गोष्टीची गरज नव्हती. आपला एक पक्ष, आपले हायकमांड आहे समजा अजित पवार, त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करा. नेमकी तुमचा त्यांनी या मंत्रिमंडळात स्थान का ठेवलं नाही याच्यावर ते तुम्हाला साधक बाधक उत्तर देऊ शकतात. पण मीडियामध्ये सार्वजनिक ठिकाणी ह्या चर्चा आपण करायच्या, त्यातून नेमकं मिळणार काय? आणि मग सिन्नरचे जे काही आमदार किंवा जे काही कृषी मंत्री आता निर्वाचित झाले, यांनी पण चर्चेमध्ये उडी घेतली. मग त्यांनी पण काही बाईट द्यायच्या, त्यांनी पण कुठल्या तरी डिबेटमध्ये भाग घ्यायचा आणि मग सांगायचं का नाही भुजबळांना अगदी देशाचं पंतप्रधानच केलं पाहिजे. भुजबळ म्हणजे स्वतःच ओबीसी समजतात, तो त्यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या, याच्याशिवाय त्यांना कोणी ओबीसीच वाटत नाही. आणि मग आमदारांनी किंवा माणिकराव कोकाटेंनी असं म्हणायचं का मीच सगळ्यात मोठा ओबीसी आहे. अशा प्रकारच्या या सगळ्या या गोष्टीची माणिकराव कोकाटेंना पण गरज नाही. कधी नव्हे तर कॅबिनेट दर्जाचं किंवा कॅबिनेट मंत्री आणि इतक्या मोठ्या पोर्टफोलिओचं कृषी मंत्री पद सिन्नर तालुक्याला मिळाले. आणि पहिल्यांदा तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात, राज्याच्या शेतकऱ्यांची अशी कृषी खात्याची जबाबदारी तुमच्यावर पडली. अशा प्रकारच्या फालतूर चर्चा आणि अशा प्रकारच्या ज्या काही बाईट्स देऊन त्याच्यामधून तुम्हाला काय निष्पन्न होणार? बरं, भुजबळ तुमच्याच पक्षाचे आणि ते वरिष्ठ नेते. बरं, तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं बॉस अजित पवार तुमचे बॉस आहे आणि तुम्ही अजित पवारचं सगळं तुम्ही ऐकतात आहे. मग अजित पवार ठरवतील भुजबळांचं काय करायचं. मंत्रिपद तुम्हाला दिले, तुम्हाला काम करण्यासाठी व्हावंय. तुम्ही फक्त जे काही तुम्हाला काम दिले, तुम्हाला जो पोर्टफोलिओ दिलाय, त्या कामाच्या संदर्भात तुम्हाला राज्यातील जनतेच्या किंवा जे काही कृषी खाते शेतकऱ्यांसाठी काम करायचे तुम्हाला. मग कांद्याचे भाव पडतात, सोयाबीनवर कुठला निर्णय होत नाही. सोयाबीन खरेदी केंद्र कुठे चालले, काय चालले याचं काही लोकांना माहीत नाही. किंवा कापूस खरेदी जी काही नागपुरात जी काही व्हायला पाहिजे ती होत नाही. लोक रोज उठून आत्महत्या करतात. अशा प्रकारचं जे काही कार्य जे काही माणिकराव कोकाटेंनी कृषी मंत्री म्हणून करायला पाहिजे ते करण्याच्या ऐवजी मी किती मोठा ओबीसी आहे आणि भुजबळ कसे अमके तमके ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ घालून नेमकं काय निष्पन्न करणार आहे? बरं, तुम्ही इतके मोठे आहेत का की तुम्ही भुजबळांवर बोलायचं? ठरवतील अजित पवार, ठरवतील भुजबळांचं काय करायचंय. आता खरं तर भुजबळांचं काय चुकलं किंवा अजित पवारांनी त्यांना का टाळलं हे अजित पवारच सांगू शकतात. आता भुजबळांनी खरं तर अजित पवारांची भेट घ्यायला पाहिजे होती आणि अजित पवारांशी बसून या सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या. पण अजित पवारांना भेटण्याच्या ऐवजी भुजबळ अगदी सागर बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातात आणि 45 मिनिटाची जी काही देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली, काही चर्चा झाली आणि या चर्चेचा काही अंश म्हणून भुजबळांनी बाहेर येऊन सांगितलं की 10-12 दिवसामध्ये सकारात्मक काही चर्चा करतील आणि याच्यातून चांगला मार्ग निघेल. देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि काही ना काही चांगला मार्ग निघेल. आता ह्या सगळ्या गोष्टी 10-12 दिवसात क्लिअर होतीलच. पण अनेक गोष्टी किंवा अनेक लोकांनी भुजबळांना वेगवेगळे पर्याय पण सांगितले की तुम्ही शरद पवारांकडे परत जा, कोण म्हणे उभाटाकडे जा, कोण म्हणे काँग्रेसकडे जा आणि काही लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा जाण्याचा सल्ला भुजबळांना दिला. आणि मोठ्या प्रमाणामध्ये भुजबळांनी भारतीय जनता पार्टीत जावं अशा प्रकारचा होरा सुद्धा छगन भुजबळांच्या समर्थकांमध्ये आपल्याला पाहून आला.
पण छगन भुजबळांनी नेमकं काय करावं गोष्टी छगन भुजबळांनी ठरवायच्या आहे। खरं तर छगन भुजबळांनी अजित पवारांशी बोलायला पाहिजे होतं। देवेंद्र फडणवीसांकडे जाण्याची तशी त्यांना काही गरज नव्हती। पण ठीक आहे, 1 वर्षापासून छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक वाढलेली आहे। छगन भुजबळ केंद्राच्या पण जे काही हायकमांड आहे त्यांच्या पण जवळ जाण्याचा विचार करतात आहे। त्यामुळे आज तरी लगेच भारतीय जनता पार्टीचे दरवाजे छगन भुजबळांसाठी उघडतील अशी तर काही परिस्थिती नाही आहे। आणि छगन भुजबळ शरद पवारांकडे माघारी जाऊ शकत नाही का तापल्या पाणी चव गेलेली आहे। आणि आज परिस्थिती जी काही उबाटाची आहे ती एकदम वाईट परिस्थिती आहे। केवळ उबाटामध्ये जाऊन सुद्धा छगन भुजबळांना काय मिळणार आहे आणि काँग्रेसचा तर धुवा उडालेला आहे। तेव्हा छगन भुजबळांनी जे काही त्यांची प्रतिष्ठा आहे उगाचच आपण इकडे तिकडे भटकण्यापेक्षा त्यांनी जी काही त्यांची राष्ट्रवादी आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे तिथंच संघर्ष केला पाहिजे। कधीतरी अशी वेळ गोपीनाथ मुंडेंवर पण आली होती। त्यांना पण नितीन गडकरी जेव्हा अध्यक्ष झाले राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्यांचे पण थोडेफार वादविवाद चव्हाट्यावर आले होते। गोपीनाथ मुंडेंना पण असं वाटलं होतं की मी काँग्रेसमध्ये जावं की काय भारतीय जनता पार्टी सोडावी काय। पण ज्यांचा जन्म भारतीय जनता पार्टीत झालाय आणि जे विचारधारा त्यांची राष्ट्रीय स्वयंसंघाची आहे तो माणूस कसा भारतीय जनता पार्टी सोडू शकतो आणि काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीकडे गोपीनाथ मुंडेंना देण्यासारखं काय होतं। तशीच परिस्थिती काहीशी छगन भुजबळांची पण आहे। छगन भुजबळ हे पुरोगामी नेते आणि त्यांनी जो समतेचा विचार दिलाय किंवा शाहू फुले आंबेडकरांचं त्यांचे तत्व आहे त्यांचे आणि भारतीय जनता पार्टीचे तत्व इतकेसे जुळण्यासारखे नाहीये। त्यांना योग्य पार्टी म्हणजे तीच एक तर त्यांना काँग्रेस अगदी सुलभ आहे किंवा ते जे ज्या पक्षात आहे अजितदादांच्या पक्षात तिथंच त्यांनी संघर्ष केला पाहिजे आणि त्या पक्षातूनच त्यांना जे काही तत्व त्यांना सांगायचे विचार त्यांना सांगायचा किंवा ओबीसींसाठी काम करायचे ते तिथं राहूनच चांगल्या पद्धतीने करू शकतात। आणि जे काही मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असेल किंवा अजित पवारांशी चर्चा होईल एकनाथ शिंदेंची चर्चा होईल आणि त्यांचं काही पुनर्वसन करण्याची या 3 नेत्यांची जर काही इच्छा असेल तर तसं सुद्धा होऊ शकतं। कारण हा जो काही प्रचंड असा विजय महायुतीला मिळाला याच्यामध्ये ओबीसींचा फार मोठा वाटा आहे आणि ओबीसींचं जे काही मतांचा टक्का महायुतीकडे वाढला याच्यामध्ये सिंहाचा वाटा भुजबळांचा पण आहे किंवा भुजबळांचं हे सगळं योगदान महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळवून देण्यामधलं योगदान आपण कमी लेखू शकत नाही। त्याच्यामुळं भुजबळांना योग्य तो सन्मान सुद्धा मिळाला पाहिजे ही अक्षरशः ओबीसींची सुद्धा इच्छा आहे। त्याच्यामुळं उगाचच काहीतरी कृषी मंत्र्यांनी धचा मा करायचा आणि वेगवेगळ्या प्रकारचं भुजबळांवर टीका करायची त्यांनी आपलं काम करावं। भुजबळांना काय मिळेल काय नाही मिळेल याचा विचार माणिकराव कोकाटेंनी करू नये। आपल्याला जबाबदारी अजित पवारांनी कृषी मंत्र्याची दिली आपण आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कसा न्याय मिळवून देता येईल याच्यासाठी काम करावं आणि उगाचच आपले याच्याशी चर्चा करायची त्याला वाईट बोलायचं मी कसा ओबीसी हा कसा वाईट आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला याचा माहिती आहे। या आंदोलनाच्या वेळेस खरं तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या क्या जरांगे पाटलांच्या रोज शिव्या कोण खात होतं आणि जरांगे पाटील किती वाईट भुजबळांना बोलत होते देवेंद्र फडणवीसांना बोलत होते। मग तेव्हा माणिकराव कोकाटे कुठे होते? जर हे ओबीसी स्वतःला समजत होते तर मग जरांगे रोज देवेंद्र फडणवीसांना भुजबळांनाच का टार्गेट करत होते? हा सगळा इतिहास आहे तो काय लपत नाहीये। पण जी जबाबदारी कृषी मंत्र्यांना दिली ती त्यांनी पार केली पाहिजे। आणि यामध्ये जे काही आपण शेवटचं जे काही सांगायचंय ते म्हणजे
शरद पवार भुजबळांच्या बाबतीत अजूनही कुठेही बोललेलं नाही की त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आता कदाचित शरद पवारांचा काय प्लॅन आहे का, अजित पवारांनी शरद पवारांचं ऐकलंय का? कारण वादळामध्ये सुद्धा मासेमारी करणारे शरद पवार नेहमी प्रत्येक गोष्टीत आपली दखल देत असतात, प्रत्येक गोष्टीत आपलं मत प्रदर्शित करत असतात. या गोष्टीत मात्र शरद पवारांनी भुजबळांवर अजून बोललेलं नाही. का सुरुवातीच्या काळामध्ये भुजबळांवर येवल्यात जाऊन त्यांनी सांगितलं होतं की माझी चूक झाली, जनतेला सांगत होते की भुजबळांना पाडा. पण आता भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही. भुजबळ तर निवडून आले पण मंत्रिपद मिळालं नाही. यावर सुद्धा खरं तर चर्चा शरद पवारांनी केली नाही. ही एक आश्चर्यचकित होण्याची वेळ आहे. त्यामुळं भुजबळांनी काय करावं हा भुजबळांचा प्रश्न आहे आणि अजितदादांनी काय करायचं हा अजितदादांचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी होत राहतील. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.